सो वी आर लर्निंग धिस, दॅट, दिस, दोस, देर इज अँड देर आर. इंग्रजीमध्ये असं बोलतात, एक पेन आहे म्हणजेच तेथे एक पेन आहे. ही रचना आपण अभ्यासलेली आहे, देर इज अ पेन. पण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. स्ट्रक्चरच्या माध्यमातून 6 टाईपची प्रॅक्टिस करायची आहे, म्हणून हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी बघा, देर इज अ पेन म्हणजेच तेथे एक पेन आहे. एक पेन आहे, तेथे एक पेन आहे. मी असं बोलतोय, तेथे एक पेन आहे, तेथे माझा पेन आहे, देर इज माय पेन. तेथे आपला पेन आहे, देर इज अवर पेन. तेथे तुझा पेन आहे, देर इज युअर पेन. तेथे तिचा पेन आहे, देर इज हर पेन. तेथे रामचा पेन आहे, तेथे श्यामचा पेन आहे. आता या ठिकाणी देर इज मी असं का बोललो, कारण या ठिकाणी अ पेन आहे. अ पेन इज देर, पेन तेथे आहे असं पण चालतं, देर इज अ पेन असं पण चालतं, परंतु एकच पेन आहे. शाळा आहे, देर इज स्कूल. रामचा फोन आहे, देर इज राम्स फोन. श्यामचा फोन नाही आहे, देर इज नो श्याम्स फोन. मग या ठिकाणी जर मला टाईप 2 करायचं असेल, मला असं बोलायचं आहे, तेथे पेन नाही, देर इज नो अ पेन. मला असं बोलता येणार नाही. जर तुम्ही नो घेतलं तर आर्टिकल घेऊ नका. देर इज नो पेन, देर इज नो स्कूल. शाळा नाही म्हणजेच तेथे शाळा नाही, तेथे मुलगा नाही, देर इज नो बॉय. आणि जर हीच रचना तुम्ही अशी जर केली, देर इज नॉट अ पेन, मग तुम्ही अ घेऊ शकता. देर इज नॉट अ पेन, तेथे काही पेन नाही आहे. देर इज नॉट स्कूल असं बोलू शकता. देर इज नो वॉटर, तेथे पाणी नाही. मग तुम्हाला बोलायचं काय आहे, देर इझंट बोलायचं आहे, देर इज नॉट बोलायचं आहे का देर इज नो बोलायचं आहे. पण मला काही वाक्यरचना देर इज नो ने योग्य वाटतात. देर इज नो पेन, तेथे पेन नाही आहे, देर इज नो माय पेन. मग देर इज नॉट माय पेन, देर इझंट माय पेन. कोणती वाक्यरचना योग्य वाटते? मग मला ही वाक्यरचना योग्य वाटते, देर इज नॉट माय पेन, तेथे माझा पेन नाही. तेथे आपला पेन नाही, देर इज नॉट अवर पेन. तेथे तुझा पेन नाही, देर इज नॉट युअर पेन. तेथे रामचा पेन नाही, देर इज नॉट राम्स पेन. शाळा नाहीये, देर इज नो स्कूल. देर इज नॉट स्कूल, देर इज नो स्कूल कोणतं योग्य वाटतं? देर इज नो स्कूल हे योग्य वाटतं. याचा व्हर्बल क्वेश्चन, तेथे पेन आहे का? इज देअर अ पेन. इज देअर पेन नाही, इज देअर अ पेन. पण असं बोलू नका, इज देअर अ माय पेन. नाही नाही, इज देअर माय पेन, तेथे माझा पेन आहे का? शाळा आहे का? इज देअर स्कूल, माझी शाळा आहे का? इज देअर माय स्कूल, आपली शाळा आहे का? इज देअर अवर स्कूल, म्हणजेच तेथे आपली शाळा आहे का? तेथे तिची शाळा आहे का? इज देअर हर स्कूल. तेथे रामची शाळा आहे का? इज देअर राम स्कूल. श्यामची शाळा आहे का? इज देअर श्याम स्कूल. हा काय आहे? व्हर्बल क्वेश्चन आहे. गीता आहे का? इज देअर गीता. सीता आहे का? इज देअर सीता. तेथे माझं पोरग आहे का रे? इज देअर माय सन. तेथे माझी मुलगी आहे का? इज देअर माय डॉटर. तेथे आपली पोरगी आहे का? इज देअर आवर डॉटर. तेथे आपली पोरगी नाहीये, देअर इज नो आवर डॉटर. हो, तेथे आपली पोरगी आहे, येस देअर इज आवर डॉटर. याचा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, इझंट देअर अ पेन. रचना बघा, इझंट देअर अ पेन किंवा इज देअर नो पेन अशी देखील होऊ शकते, किंवा इज देअर नॉट अ पेन असं देखील तुम्ही बोलू शकता. पण मी ही रचना केली, इझंट देअर अ पेन, तेथे पेन नाही आहे का? इझंट देअर माय पेन, तेथे माझा पेन नाही आहे का? हे बघ बरं, तिथे इझंट देअर माय पेन, तेथे शाळा नाही का? इझंट देअर स्कूल. पण इझंट देअर माय पेन, तेथे माझा पेन नाही आहे का? तेथे आपला पेन नाही आहे का? इझंट देअर आवर पेन, तेथे तुझा पेन नाही आहे का? इझंट देअर युअर पेन, तेथे त्यांचा पेन नाही आहे का? इझंट देअर देअर पेन, तेथे रामचा पेन नाही आहे का? इझंट देअर राम्स पेन. तेथे श्यामचा पेन नाही आहे का? इझंट देअर श्याम्स पेन. तेथे माझा मोबाईल नाही आहे का? इझंट देअर माय मोबाईल. तेथे तिचा मोबाईल नाही आहे का? इझंट देअर हर मोबाईल. तेथे गीताचा मोबाईल नाही आहे का? इझंट देअर गीताज मोबाईल. याचा डब्ल्यूएच क्वेश्चन, व्हाय इज देअर अ पेन, तेथे पेन का बरं आहे? विच पेन इज देअर, कोणता पेन तेथे आहे? एक वचनी नाउन, विच पेन. आणि कोणाचा पेन तेथे आहे? हुज पेन इज देअर. पण या ठिकाणी हाऊ मेनी पेन्स जर तुम्ही बोलले तर या ठिकाणी आर येणार आहे. ती रचना पुढे आहे, हाऊ मेनी पेन्स इज देअर नाही, कारण पेन्स आहे ना. म्हणून या ठिकाणी 3च डब्ल्यूएच क्वेश्चन घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तेथे कोणता पेन आहे? विच पेन इज देअर. तेथे कोणती वही आहे? विच नोटबुक इज देअर. आणि तेथे कोणाची वही आहे? हुज नोटबुक इज देअर. मग त्या ठिकाणी तुम्ही माय पेन आवर पेनची प्रॅक्टिस करायची नाही, फक्त वाय मध्ये तुम्ही एक प्रॅक्टिस करू शकता. व्हाय इज देअर अ पेन, व्हाय इज देअर माय पेन, व्हाय इज देअर आवर पेन, व्हाय इज देअर युअर पेन अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. याचा निगेटिव्ह डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन असा तयार होतो बघा. व्हाय इजंट देअर माय पेन, तेथे माझा पेन का बरं नाही? तेथे तुझा पेन का बरं नाही? व्हाय इजंट देअर युअर पेन, तेथे रामचा पेन का बरं नाही? व्हाय इजंट देअर राम्स पेन. तेथे श्यामचा पेन का बरं नाही? व्हाय इजंट देअर श्याम्स पेन. आणि तेथे गीताचा पेन का बरं नाही? व्हाय इजंट देअर गीताज पेन. गीताचा पेन आहे,
देर इज गीताज पेन. गीताचा पेन नाही. देर इज नो गीताज पेन किंवा देर इज नॉट गीताज पेन. देर इजंट गीताज पेन चालेल. तेथे गीताचा पेन आहे का? इज देअर गीताज पेन. तेथे गीताचा पेन नाही का? इजंट देअर गीताज पेन. तेथे कोणता पेन आहे? विच पेन इज देअर. तेथे कोणाचा पेन आहे? हुज पेन इज देअर. तेथे गीताचा पेन का बरं आहे? व्हाय इज देअर गीताज पेन. आणि तेथे गीताचा पेन का बरं नाही? व्हाय इजंट देअर गीताज पेन. तेथे कोणता पेन नाही? विच पेन इजंट देअर. तेथे कोणाचा पेन नाही? हुज पेन इजंट देअर. शाळा आहे. देर इज स्कूल. शाळा नाही. देर इज नो स्कूल. शाळा आहे का? इज देअर स्कूल. शाळा नाही का? इजंट देअर स्कूल. शाळा का बरं आहे? व्हाय इज देअर स्कूल. आणि शाळा का बरं नाही? व्हाय इजंट देअर स्कूल. राहुल सर आहेत. देर इज राहुल सर. राहुल सर नाहीये. देर इज नो राहुल सर. राहुल सर आहेत का? इज देअर राहुल सर. म्हणजेच तेथे राहुल सर आहेत का? राहुल सर नाहीत का तिथे? इजंट देअर राहुल सर. कोणते सर आहे तिथे? विच सर इज देअर. आणि तेथे सर का बरं नाही? व्हाय इजंट देअर अ टीचर. व्हाय इजंट देअर सर किंवा व्हाय इजंट देअर अ टीचर. सोपं आहे ना. तेथे हॉस्पिटल आहे. देर इज हॉस्पिटल. तिथे हॉस्पिटल नाही आहे. देर इज नो हॉस्पिटल. तिथे हॉस्पिटल आहे का? इज देअर अ हॉस्पिटल. तिथे हॉस्पिटल नाही आहे का? इजंट देअर हॉस्पिटल. तेथे कोणतं हॉस्पिटल आहे? विच हॉस्पिटल इज देअर. तेथे कोणाचं हॉस्पिटल आहे? हुज हॉस्पिटल इज देअर. आणि तेथे कोणाचं हॉस्पिटल नाही आहे? हुज हॉस्पिटल इजंट देअर. हुज हॉस्पिटल इजंट देअर. एक मंदिर आहे. देर इज अ टेम्पल. नाही सर मंदिर नाही आहे. देर इज नो टेम्पल. मंदिर आहे का? इज देअर अ टेम्पल. मंदिर नाही का? इजंट देअर अ टेम्पल. कोणतं मंदिर आहे? विच टेम्पल इज देअर. कोणाचं टेम्पल आहे? हुज टेम्पल इज देअर. आणि कोणाचं टेम्पल नाही आहे? हुज टेम्पल इजंट देअर. मग काहीच करू नका. फक्त दूरचा निर्देश करण्यासाठी तेथे आहे हे दर्शवण्यासाठी देर इज वापरा. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल देर आरची तर त्याच्यासाठी वेगळं स्ट्रक्चर तुम्हाला वापरावं लागेल. मग या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार? काहीच करू नका. हे स्ट्रक्चर फक्त एकदा दोनदा मोठ्याने वाचा. पेनाच्या ऐवजी मोबाईल घ्या. शाळा घ्या. कॉलेज घ्या. फक्त 2-3 नाउन्स ठेवा. फक्त या ठिकाणी सिंग्युलर नाउन आहे हे लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण देर आरची प्रॅक्टिस करणार आहोत तेव्हा तेथे अनेक वचनी नाउन्स असतात. देर आर पेन्स. देर आर माय पेन्स. देर आर आवर पेन्स. अशी प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजेच एक टाईप तुम्हाला 6 प्रकारातून जर शिकला तर ह्या छोट्या छोट्या वाक्यरचना तुम्हाला लक्षात येऊ शकतं. ठीक आहे.